विद्यार्थी मित्रांनो, बी के प्रवीण देसले चॅनलवर 5वी ते 10वी सर्व विषयांचे स्वाध्याय अपलोड करत आहोत. चॅनल सबस्क्राईब करा आणि सोप्या भाषेतील स्वाध्याय अभ्यासा. आज आपण 10वी विज्ञान 1 पाठ 3 रासायनिक अभिक्रिया व समीकरणे या पाठाचा स्वाध्याय अभ्यासूया. प्रश्न 1. दिलेल्या विधानातील रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने सकारण स्पष्ट करा. दिलेले पर्याय: ऑक्सिडीकरण, विघटन, विस्थापन, विद्युत अपघटन, क्षपन, जस्त, तांबे, दुहेरी विस्थापन. अ. लोखंडाचे पत्रे गंजू नयेत म्हणून त्यांच्यावर टिंबटिंब धातूचा थर दिला जातो. उत्तर: जस्त. स्पष्टीकरण: जस्त हा धातू लोखंडापेक्षा जास्त क्रियाशील आहे. जेव्हा लोखंडाच्या पत्र्यावर जस्ताचा थर दिला जातो तेव्हा लोखंडाला गंज चढण्याऐवजी जस्ताच्या थराचे क्षरण होते. अशा रीतीने जस्त लोखंडाचे गंजण्यापासून संरक्षण करते. आ. फेरस सल्फेटचे फेरिक सल्फेटमध्ये रूपांतर ही एक टिंबटिंब अभिक्रिया आहे. उत्तर: ऑक्सिडीकरण. स्पष्टीकरण: जेव्हा फेरस आयनपासून फेरिक आयन बनतो तेव्हा धनप्रभार 1 एककाने वाढतो. या प्रक्रियेत फेरस आयन 1 इलेक्ट्रॉन गमावतो व फेरिक आयन तयार होतो. म्हणजेच ही ऑक्सिडीकरण अभिक्रिया आहे. निव्वळ अभिक्रिया: फेरस आयन बरोबर फेरिक आयन अधिक 1 इलेक्ट्रॉन. ई. आम्लयुक्त पाण्यातून विद्युत प्रवाह जाऊ दिल्यास पाण्याचे टिंबटिंब होते. उत्तर: विद्युत अपघटन. स्पष्टीकरण: आम्लयुक्त पाण्यातून विद्युत प्रवाह जाऊ दिल्यास पाण्याचे हायड्रोजन वायू व ऑक्सिजन वायू यात अपघटन होते. हे पाण्याचे अपघटन विद्युत ऊर्जेच्या सहाय्याने होते म्हणून त्यास विद्युत अपघटन असे म्हणतात. ई. बेरियम क्लोराईडच्या जलीय द्रावणात झिंक सल्फेट जलीय द्रावण मिसळले असता पांढरा अवक्षेप तयार होणे हे टिंबटिंब अभिक्रियेचे उदाहरण आहे. उत्तर: दुहेरी विस्थापन. स्पष्टीकरण: जेव्हा झिंक सल्फेटचे जलीय द्रावण बेरियम क्लोराईडच्या जलीय द्रावणात मिसळले जाते तेव्हा झिंक क्लोराईड आणि बेरियम सल्फेटचा पांढरा अवक्षेप तयार होतो. अभिक्रिया: झिंक सल्फेट अधिक बेरियम क्लोराईड बरोबर बेरियम सल्फेट अधिक झिंक क्लोराईड. या अभिक्रियेत अभिकारकातील बेरियम आणि सल्फेट आयनांच्या अदलाबदलीने बेरियम सल्फेट तयार होते. म्हणजेच ही अभिक्रिया दुहेरी विस्थापनाचे उदाहरण आहे. प्रश्न 2. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. अ. दिलेल्या अभिक्रियेत जेव्हा एकाच वेळी ऑक्सिडीकरण व क्षपन अभिक्रिया घडून येतात तेव्हा त्या अभिक्रियेला काय म्हणतात? एका उदाहरणाच्या साहाय्याने स्पष्ट करा. उत्तर: 1. ज्या अभिक्रियेत ऑक्सिडीकरण व क्षपन या अभिक्रिया एकाच वेळी घडून येतात तिला रेडॉक्स अभिक्रिया म्हणतात. 2. उदाहरण: कॉपर ऑक्साईड अधिक हायड्रोजन बरोबर कॉपर अधिक पाणी. 3. या अभिक्रियेत CuO ऑक्सिजन गमावतो व Cu तयार होते म्हणजेच CuO चे क्षपन होते. H2च्या रेणूचा ऑक्सिजनशी संयोग होतो व H2O तयार होते म्हणजेच H2 चे ऑक्सिडीकरण होते. 4. ऑक्सिडीकरण व क्षपन या अभिक्रिया नेहमी एकाच वेळी घडून येतात. आ. हायड्रोजन पेरॉक्साईडचे अपघटन ह्या रासायनिक अभिक्रियेचा दर कसा वाढविता येतो? उत्तर: 1. हायड्रोजन पेरॉक्साईडचे विघटन होऊन पाणी व ऑक्सिजन तयार होण्याची अभिक्रिया कक्ष तापमानाला
अतिशय मंद गतीने होते. 2. मात्र मॅंगनीज डायऑक्साईडच्या उपस्थितीत हायड्रोजन पेरॉक्साईडचे विघटन जलद गतीने होते. मॅंगनीज डायऑक्साईड येथे उत्प्रेरक म्हणून काम करते. 3. अशा प्रकारे मॅंगनीज डायऑक्साईड पावडर टाकून रासायनिक अभिक्रियेचा दर वाढविता येतो. ई. ऑक्सिजन व हायड्रोजन यांचा संदर्भ घेऊन अभिक्रियांचे कोणते प्रकार पडतात ते उदाहरणासहित लिहा. उत्तर. 1. ऑक्सिजन व हायड्रोजन यांच्या संदर्भानुसार अभिक्रियांचे अनुक्रमे ऑक्सिडीकरण व क्षपन असे प्रकार पडतात. 2. रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारकाचा ऑक्सिजनशी संयोग होतो किंवा अभिक्रियाकारकातून हायड्रोजन निघून जातो व उत्पादित मिळते त्या अभिक्रियेला ऑक्सिडीकरण अभिक्रिया असे म्हणतात. उदाहरणे. ए. 2 Mg अधिक O2 बरोबर 2 MgO. Mgचा ऑक्सिजनशी संयोग होऊन MgO तयार होते. येथे Mgचे ऑक्सिडीकरण झाले. बी. MgH2 बरोबर Mg अधिक H2. MgH2 ने हायड्रोजन गमावून Mg धातू मिळवला. येथे MgH2 चे ऑक्सिडीकरण झाले. 3. ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारके हायड्रोजन प्राप्त करतात किंवा ऑक्सिजन गमावतात व उत्पादित तयार होते त्या अभिक्रियेला क्षपन अभिक्रिया असे म्हणतात. उदाहरणे. ए. कार्बन अधिक 2H2 बरोबर CH4. कार्बनमध्ये हायड्रोजन मिळून CH4 तयार होते. येथे कार्बनचे क्षपन झाले. बी. 2Ag2O बरोबर 4Ag अधिक O2. Ag2O ने ऑक्सिजन गमावला व Ag धातू तयार झाला. येथे Ag2O चे क्षपन झाले. ई. अभिकारक उत्पादित म्हणजे काय ते सोदाहरण लिहा. उत्तर. 1. जे पदार्थ बंद विभाजनाद्वारे रासायनिक अभिक्रियेत सहभागी होतात त्यांना अभिक्रियाकारक किंवा अभिकारक असे म्हणतात. 2. रासायनिक अभिक्रियेचा परिणाम म्हणून नवीन बंध तयार होऊन जे पदार्थ नव्याने तयार होतात त्यांना उत्पादिते असे म्हणतात. उदाहरणे. 1. कोळशाचे हवेत ज्वलन होऊन कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो. ही एक रासायनिक अभिक्रिया आहे. या अभिक्रियेत कोळसा म्हणजेच कार्बन व हवेतील ऑक्सिजन हे अभिकारक आहेत तर कार्बन डायऑक्साईड हे उत्पादित आहे. 2. उष्णता दिली असता कॅल्शियम कार्बोनेटचे विघटन होऊन त्यापासून कॅल्शियम ऑक्साईड व कार्बन डायऑक्साईड तयार होणे ही रासायनिक अभिक्रिया आहे. या अभिक्रियेत कॅल्शियम कार्बोनेट हा अभिकारक असून कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड ही उत्पादिते आहेत. उ. सोडियम हायड्रॉक्साईड पाण्यात मिसळणे व कॅल्शियम ऑक्साईड पाण्यात मिसळणे या दोन घटनांमधील साम्य व भेद लिहा. उत्तर. सोडियम हायड्रॉक्साईड पाण्यात मिसळणे, कॅल्शियम ऑक्साईड पाण्यात मिसळणे. साम्य. सोडियम हायड्रॉक्साईड पाण्यात मिसळणे या प्रक्रियेत उष्णता बाहेर पडते म्हणून ही उष्मादायी अभिक्रिया आहे. कॅल्शियम ऑक्साईड पाण्यात मिसळणे या प्रक्रियेत उष्णता बाहेर पडते म्हणून ही उष्मादायी अभिक्रिया आहे. भेद. सोडियम हायड्रॉक्साईड पाण्यात मिसळणे यात नवीन पदार्थ तयार होत नाही कारण या प्रक्रियेत फक्त द्रावकात द्रव्य विरघळते. कॅल्शियम ऑक्साईड पाण्यात मिसळणे यात कॅल्शियम हायड्रॉक्साईड हा नवीन पदार्थ तयार होतो. प्रश्न 3. खालील संज्ञा उदाहरणासहित स्पष्ट करा.
अ. उष्माग्राही अभिक्रिया. उत्तर. ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये उष्णता शोषली जाते त्या अभिक्रियेला उष्माग्राही अभिक्रिया असे म्हणतात. उदाहरण. कॅल्शियम कार्बोनेटला तीव्र उष्णता दिली असता त्याचे कॅल्शियम ऑक्साईड व कार्बन डायऑक्साईडमध्ये अपघटन होते. अभिक्रिया कॅल्शियम कार्बोनेट अधिक उष्णता बरोबर कॅल्शियम ऑक्साईड अधिक कार्बन डायऑक्साईड. आ. संयोग अभिक्रिया. उत्तर. ज्या अभिक्रियेत दोन किंवा अधिक अभिक्रियाकारकांचा रासायनिक संयोग होऊन एकच उत्पादित तयार होते त्या अभिक्रियेस संयोग अभिक्रिया असे म्हणतात. उदाहरण. जेव्हा मॅग्नेशियम धातूची फीत हवेत जाळली जाते तेव्हा ती हवेत जळून मॅग्नेशियम ऑक्साईडची पांढरी भुकटी तयार होते. अभिक्रिया मॅग्नेशियम अधिक ऑक्सिजन बरोबर मॅग्नेशियम ऑक्साईड. ई. संतुलित समीकरण. उत्तर. ज्या रासायनिक समीकरणामध्ये अभिक्रियाकारकांमधील मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या ही उत्पादितांमधील त्या मूलद्रव्यांच्या अणूंच्या संख्येइतकी असते त्या समीकरणाला संतुलित रासायनिक समीकरण असे म्हणतात. उदाहरण. 2NaOH अधिक H2SO4 बरोबर Na2SO4 अधिक 2H2O. ई. विस्थापन अभिक्रिया. उत्तर. जेव्हा एका संयुगातील कमी अभिक्रियाशील असणाऱ्या मूलद्रव्याच्या आयनाची जागा दुसरे जास्त अभिक्रियाशील असणारे मूलद्रव्य स्वतः आयन बनून घेते त्या रासायनिक अभिक्रियेला विस्थापन अभिक्रिया म्हणतात. उदाहरण. कॉपर सल्फेटच्या निळ्या द्रावणात जस्त पूड घातल्यावर तांब्यासहित झिंक सल्फेटचे रंगहीन द्रावण तयार होते व उष्णता बाहेर पडते. अभिक्रिया CuSO4 अधिक Zn बरोबर ZnSO4 अधिक Cu म्हणजेच कॉपर सल्फेट अधिक झिंक पूड बरोबर झिंक सल्फेट अधिक तांबे. प्रश्न 4. शास्त्रीय कारणे लिहा. अ. चुनखडी तापून मिळालेला वायू ताज्या चुन्याच्या निवळीतून जाऊ दिल्यास निवळी दुधाळ होते. उत्तर. 1. चुनखडी तापवली असता कॅल्शियम ऑक्साईड व कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतात. अभिक्रिया कॅल्शियम कार्बोनेट अधिक उष्णता बरोबर कॅल्शियम ऑक्साईड अधिक कार्बन डायऑक्साईड. 2. यातून तयार झालेला कार्बन डायऑक्साईड वायू ताज्या चुन्याच्या निवळीतून जाऊ दिल्यास ते द्रावण दुधाळ होते कारण तेथे पुन्हा कॅल्शियम कार्बोनेट तयार होते जे पाण्यात अविद्राव्य असते. अभिक्रिया कॅल्शियम हायड्रॉक्साईड अधिक कार्बन डायऑक्साईड बरोबर कॅल्शियम कार्बोनेट अधिक पाणी. आ. शहाबादी फरशीचे तुकडे HCl मध्ये नाहीसे व्हावयास वेळ लागते पण फरशीचा चुरा मात्र लवकर नाहीसा होतो. उत्तर. 1. अभिक्रियेचा दर हा अभिक्रियेत भाग घेणाऱ्या अभिकारकांच्या कणांच्या आकारावर अवलंबून असतो. 2. रासायनिक अभिक्रियेत भाग घेणाऱ्या अभिकारकांच्या कणांचा आकार जेवढा लहान असेल तेवढा अभिक्रियेचा दर जास्त असतो. 3. शहाबादी फरशीच्या तुकड्यांचा आकार हा त्या फरशीच्या चुऱ्याच्या आकारापेक्षा मोठा असतो. 4. शहाबादी फरशीच्या तुकड्यांवर HCl टाकले असता कार्बन डायऑक्साईडचे बुडबुडे हळूहळू तयार होतात त्याऐवजी शहाबादी फरशीच्या भुकटीवर HCl टाकले असता कार्बन डायऑक्साईडचे बुडबुडे जलद गतीने तयार होतात. म्हणून शहाबादी फरशीचे तुकडे HCl मध्ये नाहीसे व्हावयास वेळ लागतो पण फरशीचा चुरा मात्र लवकर नाहीसा होतो.
ई. प्रयोगशाळेत सहज सल्फ्युरिक आम्लापासून विरल आम्ल तयार करताना पाण्यामध्ये सहज सल्फ्युरिक आम्ल संत धारेने सोडून द्रावण काचकांडीने हलवीत राहतात. उत्तर 1. सहज सल्फ्युरिक आम्ल पाण्याने विरल बनवण्याच्या प्रक्रियेत खूप मोठ्या प्रमाणात उष्णतेचे उत्सर्जन होते. ही प्रक्रिया अतिउष्मादायी आहे. 2. पाणी जर सहज सल्फ्युरिक आम्लात टाकले तर निर्माण होणाऱ्या अतिउष्म्याने पाण्याचे लगेच बाष्पीभवन होते. ही प्रक्रिया घडताना तयार झालेल्या मिश्रणाचा बाहेर जोरात हबका उडून अपघात होऊ शकतो. 3. हे टाळण्यासाठी काचेच्या भांड्यात योग्य प्रमाणात पाणी घेऊन सहज सल्फ्युरिक आम्ल त्यात थोड्या थोड्या प्रमाणात मिसळत राहिले व मिश्रण सतत काचकांडीने हलवीत राहिले तर ही प्रक्रिया अतिउष्मादायी होत नाही, जेणेकरून एका वेळी थोड्याच प्रमाणात उष्णता बाहेर पडते. म्हणून प्रयोगशाळेत सहज सल्फ्युरिक आम्लापासून विरल आम्ल तयार करताना पाण्यामध्ये सहज सल्फ्युरिक आम्ल संत धारेने सोडून द्रावण काचकांडीने हलवीत राहतात. ई. खाद्यतेल दीर्घकाळ साठविण्यासाठी हवाबंद डबा वापरणे योग्य ठरते. उत्तर 1. खाद्यतेल दीर्घकाळासाठी तसेच ठेवले तर त्याचे हवेतील ऑक्सिजनमुळे ऑक्सिडीकरण होते. 2. त्यामुळे तेलाला खवट वास येतो व त्याची चव बदलते. अशा तेलात अन्न शिजवले असता त्या अन्नाचीही चव बदलते. 3. हवाबंद डब्यात तेल साठवल्याने तेलाची ऑक्सिडीकरण क्रिया मंदावते. म्हणून खाद्यतेल दीर्घकाळ साठवण्यासाठी हवाबंद डबा वापरणे योग्य ठरते. प्रश्न 5. पुढील चित्राचे निरीक्षण करा. रासायनिक अभिक्रिया स्पष्टीकरणासह मांडा. उत्तर 1. दिलेल्या चित्रात लोखंड गंजताना म्हणजेच लोखंडाचे क्षरण होताना होणारी विद्युत रासायनिक अभिक्रिया दाखवली आहे. 2. लोखंडाच्या पृष्ठभागावरील वेगवेगळे भाग धनाग्र व ऋणाग्र बनतात. 3. धनाग्र भागात Fe चे ऑक्सिडीकरण होऊन फेरस आयन तयार होते. अभिक्रिया Fe बरोबर फेरस आयन अधिक 2 इलेक्ट्रॉन. 4. धनाग्र भागातून निघालेला इलेक्ट्रॉन धातूच्या पृष्ठभागावरून वाहत जाऊन ऋणाग्र भागात जातो व तेथे ऑक्सिजनचे क्षपन होते. ऋणाग्र भागात ऑक्सिजनचे क्षपन होऊन पाणी तयार होते. 5. जेव्हा फेरस आयन धनाग्र भागातून स्थलांतरित होतात तेव्हा त्यांची पाण्याशी अभिक्रिया होते व त्यांचे पुढे ऑक्सिडीकरण होऊन फेरिक आयन तयार होतात. 6. फेरिक आयनापासून अविद्राव्य सजल ऑक्साईड म्हणजेच Fe2O3H2O तयार होते. ते तांबूस रंगाचे असते. त्याचा थर पृष्ठभागावर जमा होतो, त्यालाच गंज म्हणतात. अभिक्रिया 2 फेरिक आयन अधिक 4 H2O बरोबर Fe2O3H2O अधिक 6 हायड्रोजन आयन. प्रश्न 6. खालील रासायनिक अभिक्रियेमधील कोणत्या अभिकारकाचे ऑक्सिडीकरण आणि क्षपन होते ते ओळखा. अ. Fe अधिक S बरोबर FeS. उत्तर Fe चे ऑक्सिडीकरण होते आणि S चे क्षपन होते. आ. 2 Ag2O बरोबर 4 Ag अधिक O2. उत्तर Ag2O चे क्षपन होते. ई. 2 Mg अधिक O2 बरोबर 2 MgO. उत्तर Mg चे ऑक्सिडीकरण होते व O2 चे क्षपन होते. ई. NiO अधिक H2 बरोबर Ni अधिक H2O. उत्तर NiO चे क्षपन होते आणि हायड्रोजनचे
ऑक्सिडीकरण होते. प्रश्न 7. पुढील रासायनिक समीकरणे पायरी पायरीने संतुलित करा. अ. H2S2O7 अधिक H2O बरोबर H2SO4. उत्तर. पायरी 1. दिलेले रासायनिक समीकरण लिहा. पायरी 2. समीकरणाच्या दोन बाजूंच्या विविध मूलद्रव्यांच्या अणुसंख्येची तुलना करा. मूलद्रव्ये, अभिक्रियाकारके अणुसंख्या, उत्पादिते अणुसंख्या H42, S21, O84. पायरी 3. हायड्रोजन, सल्फर व ऑक्सिजनचे अणू समान करण्याकरिता 2 हा सहगुणक उत्पादित H2SO4 साठी लावू. मूलद्रव्ये, अभिक्रियाकारकात, उत्पादितात H, अभिक्रियाकारकात 4, उत्पादितात 2×2, S, अभिक्रियाकारकात 2, उत्पादितात 1×2, O, अभिक्रियाकारकात 8, उत्पादितात 4×2. आता अर्धवट संतुलित असलेले समीकरण पुढील प्रमाणे होईल. H2S2O7 अधिक H2O बरोबर 2H2SO4. समीकरण संतुलित झाले की नाही याची पडताळणी करा. अभिक्रियाकारकातील मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या ही उत्पादितांमधील त्या मूलद्रव्यांच्या अणूच्या संख्येइतकी आहे. पायरी 4. अंतिम संतुलित समीकरण पुढील प्रमाणे. H2S2O7 अधिक H2O बरोबर 2H2SO4. B. SO2 अधिक H2S बरोबर S अधिक H2O. उत्तर. पायरी 1. दिलेले रासायनिक समीकरण लिहा. पायरी 2. समीकरणाच्या दोन बाजूंच्या विविध मूलद्रव्यांच्या अणुसंख्येची तुलना करा. मूलद्रव्ये, अभिक्रियाकारके अणुसंख्या, उत्पादिते अणुसंख्या S21, O21, H22. पायरी 3. सल्फरचे अणू समान करण्याकरता 2 हा सहगुणक उत्पादितांमधील S करिता लावू. सल्फरची अणुसंख्या अभिक्रियाकारकात, उत्पादितात. सुरुवातीला अभिक्रियाकारकात 1, उत्पादितात 1. संतुलित करताना अभिक्रियाकारकात 1, उत्पादितात 1×2. आता अर्धवट संतुलित असलेले समीकरण पुढील प्रमाणे होईल. SO2 अधिक H2S बरोबर 2S अधिक H2O. पायरी 4. ऑक्सिजनचे अणू समान करताना 2 हा सहगुणक उत्पादितात H2O करिता लावू. ऑक्सिजनची अणुसंख्या अभिक्रियाकारकात, उत्पादितात. सुरुवातीला अभिक्रियाकारकात 2, उत्पादितात 1. संतुलित करताना अभिक्रियाकारकात 2, उत्पादितात 1×2. आता अर्धवट संतुलित असलेले समीकरण पुढील प्रमाणे होईल. SO2 अधिक H2S बरोबर 2S अधिक 2H2O. पायरी 5. हायड्रोजनचे अणू समान करताना 2 हा सहगुणक अभिक्रियाकारकात H2S करिता लावू. हायड्रोजनची अणुसंख्या अभिक्रियाकारकात, उत्पादितात. सुरुवातीला अभिक्रियाकारकात 2, उत्पादितात 4. संतुलित करताना अभिक्रियाकारकात 2×2, उत्पादितात 4. आता अर्धवट संतुलित असलेले समीकरण पुढील प्रमाणे होईल. SO2 अधिक 2H2S बरोबर 2S अधिक 2H2O.
आता घटक अणूंची डाव्या व उजव्या बाजूंची संख्या मोजली असता सल्फरची संख्या उत्पादितात कमी येते. ती संख्या सारखी केल्यास संतुलित समीकरण पुढील प्रमाणे: SO2 अधिक 2H2S बरोबर 3S अधिक 2H2O. Ag अधिक HCl बरोबर AgCl अधिक H2. उत्तर: पायरी 1. दिलेले रासायनिक समीकरण लिहा. पायरी 2. समीकरणाच्या दोन बाजूंच्या विविध मूलद्रव्यांच्या अणुसंख्येची तुलना करा. मूलद्रव्ये, अभिक्रियाकारके अणुसंख्या, उत्पादिते अणुसंख्या. Ag 1 1, H 1 2, Cl 1 1. पायरी 3. हायड्रोजनचा अणू समान करताना 2 हा सहगुणक अभिक्रियाकारकांमधील HCl करिता लावू. हायड्रोजनची अणुसंख्या अभिक्रियाकारकात, उत्पादितात. सुरुवातीला अभिक्रियाकारकात 1, उत्पादितात 2. संतुलित करताना अभिक्रियाकारकात 2 गुणिले 1, उत्पादितात 2. आता अर्धवट संतुलित असलेले समीकरण पुढील प्रमाणे होईल. Ag अधिक 2HCl बरोबर AgCl अधिक H2. पायरी 4. क्लोरीनचे अणू समान करताना 2 हा सहगुणक उत्पादितांमधील AgCl करिता लावू. क्लोरीनची अणुसंख्या अभिक्रियाकारकात, उत्पादितात. सुरुवातीला अभिक्रियाकारकात 2, उत्पादितात 1. संतुलित करताना अभिक्रियाकारकात 2, उत्पादितात 2 गुणिले 1. आता अर्धवट संतुलित असलेले समीकरण पुढील प्रमाणे होईल. Ag अधिक 2HCl बरोबर 2 AgCl अधिक H2. समीकरणातील घटक अणूंची संख्या डाव्या व उजव्या बाजूला मोजली असता सिल्वरची संख्या अभिक्रियाकारकांमध्ये कमी येते. ती संख्या सारखी केल्यास संतुलित समीकरण पुढील प्रमाणे होईल. 2Ag अधिक 2HCl बरोबर 2 AgCl अधिक H2. NaOH अधिक H2SO4 बरोबर Na2SO4 अधिक H2O. उत्तर: पायरी 1. दिलेले रासायनिक समीकरण लिहा. पायरी 2. समीकरणाच्या दोन बाजूंच्या विविध मूलद्रव्यांच्या अणुसंख्येची तुलना करा. मूलद्रव्ये, अभिक्रियाकारके अणुसंख्या, उत्पादिते अणुसंख्या. Na 1 2, S 1 1, O 5 5, H 3 2. पायरी 3. सोडियमचे अणू समान करताना 2 हा सहगुणक अभिक्रियाकारकामधील NaOH करिता लावू. सोडियमची अणुसंख्या अभिक्रियाकारकात, उत्पादितात. सुरुवातीला अभिक्रियाकारकात 1, उत्पादितात 2. संतुलित करताना अभिक्रियाकारकात 2 गुणिले 1, उत्पादितात 2. आता अर्धवट संतुलित असलेले समीकरण पुढील प्रमाणे होईल. 2 NaOH अधिक H2SO4 बरोबर Na2SO4 अधिक H2O. पायरी 4. हायड्रोजनचे अणू समान करताना 2 हा सहगुणक उत्पादितांमधील H2O करिता लावू. हायड्रोजनची अणुसंख्या अभिक्रियाकारकात, उत्पादितात. सुरुवातीला अभिक्रियाकारकात 2 2, उत्पादितात 2. संतुलित करताना अभिक्रियाकारकात 2 2, उत्पादितात 2 गुणिले 2. आता अर्धवट संतुलित असलेले समीकरण पुढील प्रमाणे होईल. 2 NaOH अधिक H2SO4 बरोबर Na2SO4 अधिक
2H2O. समीकरणाच्या दोन्ही बाजूंच्या मूलद्रव्यांमधील अणूंची संख्या मोजा. दोन्ही बाजूंना अणूंची संख्या समान आहे. पायरी 5. अंतिम संतुलित समीकरण पुढील प्रमाणे: 2NaOH अधिक H2SO4 बरोबर Na2SO4 अधिक 2H2O. प्रश्न 8. खालील रासायनिक अभिक्रिया उष्माग्राही आहेत का उष्मादायी आहेत ते ओळखा. अ. HCl अधिक NaOH बरोबर NaCl अधिक H2O अधिक उष्णता. उत्तर: उष्मादायी अभिक्रिया. आ. 2KClO3 उष्णता बरोबर 2KCl अधिक 3O2. उत्तर: उष्माग्राही अभिक्रिया. ई. CaO अधिक H2O बरोबर CaOH2 अधिक उष्णता. उत्तर: उष्मादायी अभिक्रिया. ई. CaCO3 उष्णता बरोबर CaO अधिक CO2. उत्तर: उष्माग्राही अभिक्रिया. प्रश्न 9. पुढील तक्ता जुळवा. अभिकारके, उत्पादिते, रासायनिक अभिक्रियेचा प्रकार. उत्तर: अभिकारके, उत्पादिते, रासायनिक अभिक्रियेचा प्रकार. 1. BaCl2 अधिक ZnSO4 बरोबर BaSO4 अधिक ZnCl2 दुहेरी विस्थापन अभिक्रिया. 2. 2AgCl बरोबर 2Ag अधिक Cl2 अपघटन अभिक्रिया. 3. CuSO4 अधिक Fe बरोबर FeSO4 अधिक Cu विस्थापन अभिक्रिया. 4. H2O अधिक CO2 बरोबर H2CO3 संयोग अभिक्रिया. विद्यार्थी मित्रांनो, यासोबतच पाठ 3 रासायनिक अभिक्रिया व समीकरणे या पाठाचा स्वाध्याय पूर्ण झाला. थँक्यू.